तर तीच मुलगी जी जी देवळात भेटली होती. आय एम शुअर याच मुलीसाठी अभिजितने सोनियाला नकार दिला असणार. पण लग्न कधी करतेस आणि बुटबी कुठे आहेत? लग्न करते लवकर आणि तुला बोलवेन की लग्नाच्या वरातीत नाचायला. आणि हो, घरी कधी सांगणार आहेस सगळं? डान्स हो, थँक्यू. चल ना हे प्लीज. लिव्ह मी. हात सोड, हात सोड. काय प्रॉब्लेम आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे? लांब राहायचं. तुझी गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंड नाहीये, पण ती मुलगी आहे एवढंच मला तिला प्रोटेक्ट करायला पुरेसं आहे. काही नाही यार. अरे डोंट बी सिरियस प्लीज. म्हणजे मी असं लेट्स एन्जॉय. सॉरी सॉरी. थँक्स अभिजित. कशी वागतेस कळतंय का तुला? हे काय कपडे घातलेस आणि कुठे मिरवतेस? माझ्या घरातल्या बायकांना इथे आणण्याचा विचारही मी करू शकत नाही, आणि असल्या कपड्यात तर अजिबात नाही. एनिवेज ते तुला सूटही होत नाही. एक्सक्यूज मी. पहिली गोष्ट, मी तुझ्या घरातल्या बायकांपैकी कुणी एक नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मी कोणते कपडे घालायचे आणि मला कोणते कपडे सूट होतात हे तू सांगायची गरज नाही. कळलं? आय सॉरी, माझं भान नाही राहिलं. मी असं नको होतं म्हणायला. राहुल, सॉलिड धमाल येते ना. रिया, कुठे आहेस तू? मी राहुल बरोबर आहे. तू कोणाबरोबर आहेस ते नाही विचारलं मी. कुठे आहेस तू? आणि त्या राहुल बरोबर काय करतेस तू? ड्राईव्ह करतेय मी अँड आय एम एन्जॉयिंग अ लॉट. शमी, रिया कम बॅक. आपल्याला घरी जायचंय. या आय नो शमी, आय एम ऑन द वे. जस्ट डू वन थिंग. शमी, तू जय बरोबर जा ना. मी राहुल सोबत येईन घरी. 10-15 मिनिटात पोहोचतेय मी शमी. आणि जर स्पीड वाढवला ना तर 5 मिनिटात पोहोचेन मी. राहुल कसं आहे? बरं आहेस? आय एम फाईन. अरे जस्ट खरचटलंय. आणि रिया कुठे आहे? हा, ती यात आहे. तुम्ही एवढे टेन्स्ड का? शी इज फाईन. टेन्स्ड म्हणजे काय? अरे आमचा जीव जायची वेळ आली ती, माहितीये? री कशी आहेस तू? हा, बघू कुठे लागलंय? खूप दुखतंय का ग? अगं नाही ग शमी, किती घाबरतीयस तू? इट्स ओके, आय एम फाईन, चिल. मी असं का बोललो? मला शमिका विषयी हे सगळं का वाटतं? आणि मला काय हक्क आहे बोलायचा? शमिका, तुझं लग्न जय बरोबर होणार आहे माहितीये मला. तरी माझं मन तुझ्याकडे ओढ घेतंय. सतत तुझ्या आसपास रिंगाळतंय. मी कुठेही असलो तरी माझं मन तुझ्याच पाशी का असतं? हे काय चाललंय अभि? काय करू यार मी? आपल्या ब्लड बँक मध्ये ओ पॉझिटिव्ह नाहीये. व्हॉट नॉनसेन्स. मी मगासपासून सांगतोय की पल्स रेट लो आहे, रीडिंग घ्या, ब्लड रेडी ठेवा. काय करताय तुम्ही सगळेजण? पेशंटला ब्लड वेळेवर नाही मिळालं तर आपण त्याचा जीव वाचू नाही शकणार. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? युसलेस. एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. माझा पण ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्हच आहे. मी रक्त दिलं तर चालेल का? ऑफकोर्स, व्हाय नॉट. आता मी एका मुलीला वाचवलंय. काय माहित ती कोणाची कोण असेल. देवा, मी तर माझ्या बहिणीला गमावलंय रे. आता ही पेशंट तरी वाचू दे. तिच्या जवळच्यांच्या प्रार्थनेला यश येऊ दे. कदाचित या पुण्याने माझ्या आशुदीच्या आत्म्याला शांती मिळेल.